हाय हॅलो नमस्कार, मी विकास आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 10 अल्जेब्रा या विषयातील चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. चला तर बघूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय आणि असतात काय. चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. क्लास 10 अल्जेब्रा. सर्वात पहिलं आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, म्हणजे हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय होते त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर काय होते, डेफिनेशन काय. A linear equation in a two variable with the degree of variable is a 1 is called a linear equation in two variable. म्हणजे काय, जर डेफिनेशन आपण बघितलं, what is a linear equation in two variable? Linear equation in two variables म्हणजे काय, डेफिनेशन काय बघूया. The equation having power most power म्हणजे जास्त म्हणजे दिलेल्या इक्वेशनचे त्या व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलची पॉवर कमी म्हणजे जास्त काय बसायला पाहिजे 1. जर 2 असेल तर तो काही आपल्याला लिनियर इक्वेशन आहे का नाही. म्हणजे व्हेरिएबलची जी पॉवर आहे जे काही डिग्री आहे ती किती पाहिजे 1 पाहिजे. इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स with the degree is 1. Equation in a two variables with the degree is 1 is called a linear equation in two variables. हा सर हे डेफिनेशन तर समजले. डेफिनेशन काय म्हणते, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ची इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स with the degree is 1 is called a linear equation in two variables. म्हणजे आता इक्वेशन आहे आणि कुठे आहे, किती व्हेरिएबल्स आहेत त्याच्यात 2 व्हेरिएबल्स आहेत. किती व्हेरिएबल्स 2 व्हेरिएबल्स with the degree म्हणजे त्या व्हेरिएबलची पॉवर इंडायसेबल पॉवर किती असायला पाहिजे 1. त्या अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर आपण एक एक्झाम्पल बघितलं. फॉर एग्जांपल चलो 5x plus 3y equal to 9. 5x plus 3y is equal to 9. हा जो इक्वेशन आहे हा या इक्वेशन मध्ये x and y काय आहे व्हेरिएबल्स आहेत. असे किती व्हेरिएबल्स आहेत आपल्याकडे 2. म्हणजे आपल्याला काय पाहिजे 2 व्हेरिएबल्स आपल्याकडे आले. त्याच्यानंतर काय म्हणते नेक्स्ट डिग्री इज 1. तर डिग्री म्हणजे काय होते, हा जो व्हेरिएबल आहे हा काय तर 5x आहे. या 5x आणि या 5 आणि x मध्ये आहे 5 हा रियल नंबर आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे किंवा रियल नंबर आहे आणि हा जो x आहे हा व्हेरिएबल आहे. आणि हा जो x आहे हा व्हेरिएबल असल्यामुळे याची डिग्री किती असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. बघा आता फक्त x आहे म्हणजे त्याच्यावरती काहीच नाही म्हणजे पॉवर किती राहते 1. जर पॉवर 2 राहिला, जर का पॉवर 2 आहे याचा अर्थ काय होते, जो नंबर दिलेला आहे व्हेरिएबल दिलेला आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये असतो. कसं x into x 2 टाइम्स. जर का आपल्याकडे x³ असेल तर x into x 3 टाइम्स असेल. म्हणजे आपल्याला काहीच ना म्हणजे काय मग x चा पॉवर 1 आहे म्हणजे किती वेळा x आहे 1 वेळा. म्हणजे काय x = x पॉवर 1
आणि जर पॉवर मध्ये 1 आहे याला काय म्हणायचं आपण डिग्री, आणि x ची डिग्री किती आहे 1 आहे. तर x ची डिग्री 1 आहे, पण सोबत पुन्हा कशाची पाहिजे डिग्री 1 दुसऱ्या व्हेरिएबलची, म्हणजे दिलेल्या दोन्ही व्हेरिएबलची जर का डिग्री 1 येत असेल अशा इक्वेशनला काय म्हणायचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर पहा आपण हे स्ट्रक्चर केलं, या डिजिट काय 3y आहे. या 3y मध्ये 3 तर काय झालं रियल नंबर, कॉन्स्टंट आहे, कोएफिशिएंट आहे, आणि y काय व्हेरिएबल आहे. आता y व्हेरिएबल आहे, y च्या डोक्याच्या वरती काहीच नाही, म्हणजे काहीच नाही, डोक्याच्या वरती काहीच नाही, म्हणजे पॉवर मध्ये काहीच नाही, डिग्री काहीच नाही. म्हणजे पहा तर y लिहिलं, तर y² लिहिलं आणि y³ लिहिलं, जसं आपण x ला लिहिलं. आपल्याला माहिती आहे y² म्हणजे दिलेल्या संख्येला त्या संख्येने जर मल्टिप्लाय केला असता तर त्याचा स्क्वेअर मिळतो. स्क्वेअर म्हणजे पॉवर क्यूब, आणि पॉवर किती होते क्यूब. जर दिलेल्या संख्येला जर 2दा किंवा 3दा मल्टिप्लाय केलं येणाऱ्या संख्येला किंवा आपल्याला येणाऱ्या उत्तराला आपण काय म्हणतो क्यूब म्हणतो. जेव्हा डोक्याच्या वरती 3 आहे म्हणजे 3 वेळा गुणाकार, जेव्हा डोक्याच्या वरती 2 आहे म्हणजे 2 वेळा गुणाकार. आता त्याच्यावरती काहीच नाही म्हणजे 1 म्हणजे y चा पॉवर म्हणजे काय 1 आहे. हा y इंटू y येणार का नाही, कारण एकच वेळ आहे. 2 वेळा असं गुणाकार 2 वेळा असतात, 3 असेल 3, 4 असेल 4 असा सो आहे. म्हणजे आपल्याकडे 5x + 3y = 9. म्हणजे या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. 2 व्हेरिएबल्स असून सुद्धा त्या दोन्ही व्हेरिएबल्सची जे काय डिग्री आहे ते डिग्री किती आहे 1 आहे. त्यामुळे हा दिलेला इक्वेशन आहे तो कोणतं इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. एवढं समजलं. चला नेक्स्ट द सेकंड क्वेश्चन घेतला. 3x हा नंबर 1 घेतला आणि इथे नंबर 2 घेतला. 3x - 2y = 7 घेतला. हा जो इक्वेशन मध्ये इथे प्लस आहे इथं मायनस आहे. आपल्याला प्लस आणि मायनसचे काही संबंध नाही. लिनियर इक्वेशन मध्ये प्लस असेल किंवा मायनस असेल त्याच्याशी आपल्याला संबंध नाही. प्लस असो किंवा मायनस असो, पण एक लिनियर इक्वेशन पाहिजे. इक्वेशन मध्ये काय होते जो इक्वल टू साइन आहे आणि त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल असणं आवश्यक आहे. किती व्हेरिएबल असणं आवश्यक आहे असे 2 व्हेरिएबल असणं आवश्यक आहे, आणि सोबतच त्या व्हेरिएबलची डिग्री पण पाहिजे. आणि तो इक्वेशन प्लस येऊ शकते मायनस होऊ शकते. जर इंटू असेल तर किंवा डिवाइड असेल तर मग ते इक्वेशन कसं बनतं आपण ते नंतर चेक करू. आणि मायनस आला पण आपला फर्स्ट काय कंडिशन इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स पाहिजे, किती व्हेरिएबल्स पाहिजे 2. इथं x आणि y काय व्हेरिएबल्स म्हणजे आपल्याला 2 व्हेरिएबल्स मिळाले. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली बरोबर. आणि नेक्स्ट काय म्हणते जे काही दिलेल्या व्हेरिएबल्स आहेत इक्वेशन मध्ये त्या व्हेरिएबल्सचे डिग्री किती पाहिजे फक्त 1 पाहिजे. म्हणजे 3x आहे म्हणजे काय x चा पॉवर काहीच नाही म्हणजे 1 म्हणजे हा 1 आहे डिग्री. हा तर डोक्याच्या वरती हा डोक्याच्या वरती आहे ना त्याला म्हणायचं डिग्री, आणि डिग्री किती 1 आहे. x ची डिग्री 1. त्याच प्रकारे 2y y चा पॉवर काहीच नाही म्हणजे काय 1 असतो, आणि जो पॉवर मध्ये 1 आहे म्हणजे तो डिग्री असतो. म्हणजे दिलेल्या इक्वेशन मध्ये दोन्ही व्हेरिएबल्सचा डिग्री 1 असल्यामुळे हा जो इक्वेशन आहे तो कोणतं इक्वेशन आहे कोणतं इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. एवढं समजलं. त्यानंतर का जर का नोट आहे नोट का म्हणते 1 2x plus 5y plus 5y is equal to 7. हा पण इक्वेशन आहे. याही इक्वेशन मध्ये x आणि y व्हेरिएबल्स आहेत बरोबर आहे. पण हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे की नाही, तर आहे तर का बरं आहे, तर नाही आहे तर का बरं नाही, तो रिझन पण आपल्याला माहिती पाहिजे. आता काय इथं सरळ सरळ होतं आपल्याला समजलं की x ची पॉवर किती आहे डिग्री किती आहे 1 आहे. इथे पण आपल्याला कळलं y ची डिग्री किती आहे 1 आहे. पण इथे आपल्याला कळत नाही आहे की x ची डिग्री किती आहे आणि
वायची डिग्री किती आहे समजत आहे का. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, त्या इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल. आता पहा हा इक्वेशन काय दिलं आहे 2x + 5y = 7. जेव्हा आपण x ला नॉर्मल फॉर्म मध्ये आणू, हा काय फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे, रेसिप्रोकल मध्ये आहे, म्हणजे बघा हा 2 आहे 1/2 2 into बरोबर आहे. याला मी 2 into 1/x लिहू शकतो असा. चला 2 into 1/x plus 5 into 1/y लिहू शकतो आणि त्याबरोबर इक्वल टू 7. याचा आपण सिम्प्लिफाय केलं. आता आपल्याकडे स्पेशल टर्म भेटली 1/x 1/y. पण मला 1/x पाहिजे इक्वेशन मध्ये नाही, मला x आणि y पाहिजे. मला रेसिप्रोकल फॉर्म पाहिजे का नाही, मला हा जनरल फॉर्म पाहिजे x आणि y. आता मला जर या इक्वेशनला किंवा या टर्मला या व्हेरिएबलला जर मला x आणायचं असेल तर कसं आणू शकतो आम्ही. हा जो 2 आहे हा जसा तसाच आहे, कॉन्स्टंट टर्म जसंच तसं ॲज इट इज इनटू. आता आपल्याला काय इंडस्ट्रीच्या फॉर्म्युला आहे, जर त्या वरती 1 असेल, न्यूमरेटर मध्ये 1 असेल आणि जर डिनॉमिनेटर मध्ये जर काय म्हणजे पॉवर मध्ये असेल कोणती टर्म, जर इथे मी घेतलं x2 1/x3 1/x⁴ हे जे टर्म्स आहेत अशी जर असतील, जर आपल्याला x2 ला जर आपल्याला नॉर्मल फॉर्म द्यायचा असेल तर कसा आणायचा. जो डिनॉमिनेटर मध्ये असतो, जो टर्म डिनॉमिनेटर मध्ये असतो, जर का त्याच्या पॉवर, जर का त्याचा डिग्री, जर का त्याचा पॉवर पॉझिटिव्ह असेल तर काय होणार निगेटिव्ह. म्हणजे काय, जर x चा पॉवर +2 आहे तिथे काय होणार -2. इथे जर x/x³ असेल तर काय म्हटलं, जो खालचा जो टर्म आहे डिनॉमिनेटर मध्ये, जो डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे तो जर का तो पॉझिटिव्ह मध्ये असेल तो कुठं जाईल निगेटिव्ह मध्ये. जर x³ आहे तर आपल्याला काय होते x⁻³ आणि नेक्स्ट 1/x⁻⁴ आहे. म्हणजे हा जो टर्म दिलेला आहे डिनॉमिनेटर मध्ये, हा टर्म कशामध्ये आहे, कोणत्या याच्यात आहे निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. जर का खालती निगेटिव्ह असेल तर काय होणार पॉझिटिव्ह. एवढं समजलं. पण सर इथे काहीच नाही आहे, म्हणजे इथे काहीच नाही आहे ना. मी काय दिलं आपल्याकडे 1/x आहे सर. ठीक आहे सर, इथे मला 2 होतं तर मला -2 लिहिता आलं, सोपं होतं. 3 होतं, +3 ला मी -3 लिहू शकलो आणि इथे -4 होतं मी 4 लिहू शकलो. पण सर इथे x च्या पॉवर मध्ये किंवा x ची डिग्री किती आहे मला कळत नाहीये. मी काय म्हणले याच्या आधी कोणतेही जरी व्हेरिएबल असेल, कोणते टर्म असेल, त्याच्या पॉवर मध्ये नेहमी किती असते 1 असते. म्हणजे याच्या पॉवर मध्ये किती आहे 1 आहे. जर इथं 1 असेल मग इकडे इक्वल टू किती आहे आपला x⁻⁻1. आता या टर्मची किती आहे किंमत, व्हॅल्यू x⁻⁻1 आणि प्लस हा जो 5 आहे कॉन्स्टंट टर्म जशाचा तसे करायचा इनटू ज्या प्रकारे आपण 1/x ची व्हॅल्यू -1 काढलं तशाच प्रकारे 1/y ची व्हॅल्यू पण y⁻1 होईल. या म्हणजे 1/y, y च्या डोक्यावर काहीच नाही, म्हणजे y चा पॉवर काहीच नाही, म्हणजे नेहमी किती असतो 1 असतो. त्या कारणास्तव जर का आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल काय होणार y⁻1. आता पहा हा जो टर्म आहे त्याच्या जागी आपण काय करू y⁻1 इज इक्वल टू 7. आता पहा काय इक्वेशन बनला, therefore x⁻2x⁻1 plus 5y⁻1 is equal to 7. हा जो दिलेला इक्वेशन मध्ये भलेही तुमच्याकडे x आणि y असे 2 व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे तुम्हाला इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स विथ द डिग्री इज 1, म्हणजे 2 व्हेरिएबल्स पाहिजे. बरोबर, या 2 व्हेरिएबल्स आहेत. पण सेकंड कंडिशन काय म्हणते, डिग्री किती असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. पण तुम्ही x चा पॉवर किती आहे, x ची डिग्री किती आली -1 आणि तर y ची डिग्री किती आली -1. पण मला -1 पाहिजे नव्हता, मला +1 पाहिजे होता. अरे -1 पाहिजे का नाही, मला काय पाहिजे +1. मग इथे काय घेतलं आपल्याला -1. त्यामुळे
हा जो इक्वेशन आहे हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही, पण मी काय म्हटलं, हा जो इक्वेशन आहे तो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही, पण आपण ह्याच इक्वेशनला दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून याच इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपण बनवू शकतो. तर तो कसा, लक्ष द्या, दिलेल्या इक्वेशनला जर आपल्याला लिनियर इक्वेशन जर बनवायचं असेल तर काय करायचं असेल, मी काय म्हटलं, 2x + 5y = 7 is not a linear equation in a two variables. Why and का बरं, चला रिझन काय, the degree of the variable is -1. That's why the given equation is not a linear equation in a two variables. बरोबर आहे, कारण आपल्याला व्हेरिएबलची डिग्री 1 पाहिजे होती, पण आपल्याला -1 मिळाला, त्याच्यामुळे तो इक्वेशन काही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. मी पुन्हा म्हटलं, जर हा लिनियर इक्वेशन नाही, म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही, पण त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करू शकतो. चला तर कसं करू शकतो बा, दिलेलं इक्वेशन काय, 2x + 5y is equal to 7. 2x + 5y is equal to 7 is not a linear equation in two variable, but we can convert this equation into the linear equation in two variable by substituting the values of our base 1 by x and 1 by y. So let's see, मी काय म्हटलं, हा जर 2 into 1 by x असं करू शकतो मी, प्लस 5 into 1 by y is equal to 7. काहीच नाही, फक्त त्यात थोडंसं सिम्प्लिफाय केलं. का बरं केलं, कारण मला असं टर्म पाहिजे, त्याच्या ठिकाणी मी काय करू शकतो, एक डिग्री 1 असलेली व्हेरिएबल मी तर पुट करू शकतो. मी तर लिहू शकतो की सबस्टिट्यूट म्हणजे काय होते, पुट त्या ठिकाणी ठेवणे, सबस्टिट्यूट 1 by x is equal to 1, x by 1 च्या ठिकाणी काय पुट करतो, या पुट करतो, and 1 by y is equal to the n. Then we get काय भेटतं आपल्याला, या 1 by x च्या ठिकाणी पुट करायचं आहे m, या 2 जशाच्या तसे, 1 by x म्हणजे काय, m प्लस 5 1 by y म्हणजे आपण घेतलेलं काय, m is equal to 7 जशाच्या तसे. हा जो इक्वेशन आलेला आहे, म्हणजे 2m म्हणजे 2m म्हणजे काय होते, 2m. बरोबर, आता पहा 2m + 5m = 7. हा जो इक्वेशन तयार झाला, या इक्वेशन मध्ये m and n काय, m and n are the variables. बरोबर आहे, m and n are the variables and the highest power and highest degree of these variables is a 1. m च्या डोक्याच्या वर काहीच नाही, म्हणजे m च्या वर किती आहे, 1 आहे, म्हणजे m इज इक्वल टू पॉवर किती आहे, 1, आणि n इक्वल टू किती पॉवर आहे, 1 आहे. m आणि n या दोन्ही व्हेरिएबलची जी हायेस्ट डिग्री आहे ती 1 आहे, त्यामुळे हा जो इक्वेशन आहे तो इक्वेशन कोणतं इक्वेशन आहे रे, कोणतं इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल. समजलं, चला रिपीट करू. काय म्हटलं मी, आपल्याला फर्स्ट चॅप्टर आपण डिस्कस करत आहोत. त्या फर्स्ट चॅप्टर मध्ये काय, चॅप्टर नेम आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्या लिनियर इक्वेशनचं आपण काय बघितलं, एक डेफिनेशन बघितलं. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा डेफिनेशन आहे. डेफिनेशन काय, अ इक्वेशन, असा इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल्स, ज्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत विथ द डिग्री 1, विथ द डिग्री इज 1, म्हणजे सोबत त्याच्या डिग्री, व्हेरिएबलची डिग्री किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. जर का असे इक्वेशन असेल तर काय म्हणायचं, इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल्स. एवढं कळलं, शाबाश.
आपण एक्झाम्पल घेतलं, असं एक इक्वेशन घेतलं ज्या आपण डेफिनेशन तर लिहिलं, डेफिनेशन समजली, पण आपल्याला त्या डेफिनेशनच्या अनुसरून आपल्याला एक इक्वेशन पण तयार करता आला पाहिजे आणि त्या इक्वेशन आपण सॅटिस्फाईड केलं पाहिजे. तर कसं केलं बा, आपण इक्वेशन घेतलं 5x + 3y = 9. इक्वेशन मध्ये आपल्याला कंपल्सरी पाहिजे होते किती व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल्स. तर या ठिकाणी मी x आणि y घेतलं व्हेरिएबल्स. मग इक्वेशन असं बनलं 5x + 3y = 9. या इक्वेशन मध्ये x आणि y व्हेरिएबल्स आहेत आणि यांची जर का मी व्हेरिएबलची जर डिग्री बघितलं तर या ठिकाणी x ची डिग्री किती आहे, 1. डोक्याच्या वरती काहीच नाही, म्हणजे काही ना काही वर राहतेच नाही. y 1 म्हणजे या इक्वेशन मधल्या व्हेरिएबलची जी डिग्री होती ती 1 होती. म्हणजे आपल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या. फर्स्ट कंडिशन इज the equation have 2 variables and then the variables having the degree is a 1. That's why the given equation is the linear equation in a 2 variables. Next, आता आपण या इक्वेशन प्लस घेतलं पण दुसऱ्या इक्वेशन ला मायनस मध्ये. प्लस मायनस आपल्याला फक्त इक्वेशन पाहिजे होतं आणि इक्वेशन असं पाहिजे होतं की त्या इक्वेशन मध्ये कमीत कमी 2 व्हेरिएबल्स असायला पाहिजे. तर पाहिजे 3x - 2y = 7. इथं x आणि y व्हेरिएबल आहेतच, सोबतच x च्या वरती काहीच नाही म्हणजे डिग्री 1 आहे, y च्या वरती काहीच नाही म्हणजे डिग्री किती आहे, 1 आहे. तर जर डिग्री 1 असेल आणि 2 व्हेरिएबल असतील तर तो इक्वेशन काय होईल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्यानंतर पुन्हा एक आपण डिस्कस केलं क्वेश्चन, एक इक्वेशन घेतलं, तो इक्वेशन याच्या होता का नाही, याच्यापेक्षा थोडं डिफरंट होतं. यामध्ये कोणता आला, फ्रॅक्शन आलं, रेसिप्रोकल आला x म्हणजे उलटा आला ना, x वरती होता x पुढे गेला डिनॉमिनेटर मध्ये गेला. इथं y सिंपल होता तो पुढे गेला डिनॉमिनेटर फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आला, रेसिप्रोकल फॉर्म मध्ये आला. मग याला आपण जेव्हा सॉल्व केलं म्हणजे सिम्प्लिफाय केलं, 2/x म्हणजे काय होणार, 2 × 1/x आणि प्लस 5/y म्हणजेच काय 5 × 1/y. समजलं एवढं. आणि हा 7 त्याच्यात तसं, कारण की आपल्याला एक चेंज करायची काही आवश्यकता नव्हती. आता मला जर हा जो 1/x आहे तर मला 1/x पाहिजे नाही, कारण मला व्हेरिएबल पाहिजे. 1/x हा व्हेरिएबल नाही राहू शकत की मला x पाहिजे होतं. मी याला 1/x ला x च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. तर कन्वर्ट कसं केलं याच्या आधी सांगितलं की 1/x असेल तर पॉझिटिव्ह मध्ये वरती काहीच नाही x मध्ये 1 आहे, 1 हा पॉझिटिव्ह मध्ये आहे तर तो काय बनणार, वरती गेल्यावर निगेटिव्ह मायनस. त्याच प्रकारे y पण करते आणि y च्या डोक्याच्या वरती काहीच नाही म्हणजे नेहमी किती असतो, 1 असतो. त्यामुळे 1/y ची व्हॅल्यू किती झाली, -1. जेव्हा आपण याला पुन्हा सॉल्व केलं, सॉल्व म्हणजे काय 2 × कोणती असते म्हणजे हा व्हेरिएबल म्हणजे इंटू मध्ये आहे. या ठिकाणी इंटू लिहिलं ते इंटू नाही लिहिलं म्हणजे इंटू नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे याचं काही सामू का असते, नेहमी इंटू असते. 2 × x पॉवर -1 प्लस 2 इंटू म्हणू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट 5y पॉवर -1 = 7. जर आपण या इक्वेशन बघितलं तर माझ्याकडे पहिली कंडिशन होती की या इक्वेशन मध्ये मला 2 व्हेरिएबल पाहिजे होत्या, x आणि y. तर मला 2 व्हेरिएबल भेटले म्हणजे आपली पहिली कंडिशन काय झाली, सॅटिस्फाईड झाली. पण आपली सेकंड कंडिशन अशी होती की आपल्या जर दिलेल्या व्हेरिएबल्सची जी काही डिग्री आहे ती डिग्री किती असायला पाहिजे होतं, 1 असायला पाहिजे होतं. पण जेव्हा आपण या ठिकाणी बघतो की x पॉवर मध्ये -1 आहे, पॉवर इकडे -1 म्हणजे डिग्री, जर डिग्री -1 असेल तर चालणार नाही. आणि इथे पण y च्या पॉवर मध्ये -1 आहे आणि याची डिग्री -1 आहे, म्हणून त्यामुळे हा जो इक्वेशन आहे सेकंड कंडिशन सॅटिस्फाईड करत नाही आहे. त्यामुळे हा जो दिलेला इक्वेशन आहे तो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. त्यानंतर मी पुन्हा असंही म्हटलं, जर हा दिलेला इक्वेशन जर का लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे सर, पण आपल्याला त्या इक्वेशनला कसं काय करता येतो, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करता येतो. तो कसा करता येतो, कोणत्या मेथडनं, बाय द सबस्टिट्यूटिंग मेथड. कोणता मेथड, बाय सबस्टिट्यूटिंग मेथड. तुम्ही काय केलं, दिलेले इक्वेशन तसं लिहिलं, बरोबर आहे. 2/x + 5/y = 7. त्यानंतर मी याला सिम्प्लिफाय केलं, 2 × 1/x केलं आणि प्लस 5 × 1/y केलं = 7. असं मी का वर केलं, कारण मला हा जो 1/x आहे
ना 1/y आहे, मला पाहिजे नाही. मला काय पाहिजे म्हणजे ह्या असा इक्वेशन मध्ये मला पाहिजे टर्म्स. त्यामुळे मी 1/x घेतलं. मला 1/x कॅन्सल करायचं आहे ना, म्हणजे कॅन्सल करायचं आहे. त्यामुळे मी काय केलं सबस्टिट्यूट 1/x इज इक्वल टू द म्हणजे 1/x च्या ठिकाणी मी कोणता व्हेरिएबल घेऊ शकतो या आणि 1/y च्या ठिकाणी कोणता व्हेरिएबल घेऊ शकतो या. तर मी त्या पुट केलं काय केलं 2 जसं तसं राहणार. फक्त बघा मी सर्कल केलेले असं म्हणजे काय ना पुट य आणि इकडे य आणि बनला काय 4n + 5n इज इक्वल टू 7. आणि या जो इक्वेशन तयार झाला त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स कोणते आहेत m and n. आणि जर m and n हा दोन व्हेरिएबल मिळाल्या फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड झाली. आणि सेकंड कंडिशन काय म्हणते दिलेल्या व्हेरिएबलची जी डिग्री आहे तो किती असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. तर बघा m ची पॉवर किती आहे काहीच ना म्हणजे 1 आहे आणि n ची 1 आहे म्हणजे दुसरी कंडिशन काय झाली सॅटिस्फाईड. त्यामुळे हा जो इक्वेशन आहे हा कोणती इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आपला चॅप्टर नंबर 1 पण तोच आहे. पण तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स समजलं का व्हेरी गुड. त्यानंतर पहा किंवा पुन्हा काय करू पुन्हा एक इक्वेशन बघू पुन्हा एक्झाम्पल बघू कारण की याच्यावर डाऊट नसायला आपल्याला. समोर लिनियर इक्वेशन मध्ये आपण 2 एक्झाम्पल बघितलं पुन्हा कळलं पण तिसरं इक्वेशन आलं काय करायचं असतं असं वाटता कामा नाही. तर पहा 3x² + 5 चला एक्झाम्पल नंबर 3 ठीक आहे. नंबर 2 नंबर ठीक आहे नंबर 3 येते 3x² + 5y² इज इक्वल टू द 17. ठीक आहे. मला फक्त काय करायचं इक्वेशन तयार करायचं. इक्वेशन तयार झालं ज्या ठिकाणी इक्वल टू साइन आला व्हेरिएबल आले म्हणजे काय झालं इक्वेशन तयार झाला बरोबर आहे. आता जो इक्वेशन आहे या दिलेल्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोणते सांगा बरं कोणते व्हेरिएबल्स आहेत x आणि y. x आणि y these are the variables. एवढं समजलं व्हेरिएबल्स म्हणजे कसं ओळखता येते झालं. म्हणजे x आणि y दोन व्हेरिएबल आपल्याला मिळाले म्हणजे फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड झाली. पण आता आपल्याला सेकंड कंडिशन आपल्याला चेक करायची आहे. सेकंड कंडिशन काय आहे दिलेल्या व्हेरिएबलची डिग्री चेक करणं. आता डिग्री काय म्हणते x² आहे आणि ते y² आहे. तर डिग्री म्हणजे काय त्याच्या डोक्यावर म्हणजे नागोबा किती आहे डोक्यावर असा आहे ना जेवढे असेल तेवढे नागोबे 2 आहे. मग x च्या डोक्यावर 2 नागोबा म्हणून याची पॉवर याची डिग्री किती 2 आणि याच्या डोक्यावर नागोबा 2 त्यामुळे याची डिग्री किती 2. पण मला 2 नव्हतं पाहिजे मला पाहिजे होतं 1. मला 2 नव्हतं पाहिजे मला पाहिजे होतं 1. त्यामुळे जो सेकंड कंडिशन काय होत आहे satisfied नाही करतात does not satisfy. That's why the given equation is not a linear equation in a two variables. समझले थोड़ा सिंपल है. 3x² + 5y² = 17. दिलेल्या इक्वेशन मध्ये फर्स्ट कंडिशन आहे की इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स ना बंधनकारक आहे. इट्स अ कंपल्सरी इक्वेशन have compulsory 2 variables. ठीक है. Then after that the given variables having a degree is a 1. जर का या दोन्ही कंडिशन जर का इक्वेशन सॅटिस्फाईड करत असेल तर तो दिलेला इक्वेशन काय असणार कोणते इक्वेशन असणार लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल्स. समजलं का एवढं. त्याच्यानंतर बघू आपण जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल. हा झाला आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्यानंतर आपण बघू जनरल फॉर्म. काय बघणार आपण जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल्स. बिलकुल सोपा चॅप्टर आहे. पैकीच्या पैकी मार्क मिळवून घेण्याचा चॅप्टर
लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल अगदी सोपं आहे, काहीच नाही आहे त्यामध्ये, फक्त कॅल्क्युलेशन आहे. ते कॅल्क्युलेशन पण सोपेच आहे, काही डोक्याला ताण द्यायचं नाही, जसं सांग तसं करायचं. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. तर आपण डेफिनेशन बघू का म्हणते. ax plus by plus c is equal to the 0 is the general form of linear equation in a 2 variable. Linear equation in 2 variables. आता आपण बघितलं लिनियर इक्वेशन बघितलं. त्याच लिनियर इक्वेशन मध्ये आपण पहिला काय घेतो असं सोपं आपण 3x + 5y = 9 घेतो असं. ठीक आहे. जर 3x + 5y = 9 घेतलं होतं आणि या इक्वेशनला काय करू शकतो पहा, लक्ष द्या. हा 3x जसं तसं 5y सुद्धा जसं तसं ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी ठेवलं, पण जो हा 9 आहे इक्वल टू च्या या साईडला आहे आणि तो 9 पॉझिटिव्ह मध्ये आहे. जर तो या 9 ला जर मी काय या म्हणजे इक्वल टू च्या ऑपोजिट साईडला म्हणजे या ठिकाणावरून या काठावरून या काठ मी काढू या काठावर मी या काठावर या काठावर मी या काठावर. आपल्याला पण हिला पण काय करायचं आपल्या काढायचं. ठीक आहे. हे आपली मैत्रीण आहे ना, मैत्रीण. चला मग ही मैत्रीण आपली दुसऱ्या काठावर आहे ना, चला तिला आपल्या सोबत आणा. पण इथं काय ते पॉझिटिव्ह आहे, तिचे विचार चांगले पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपल्याकडे तिचे विचार निगेटिव्ह. जर का तिचे विचार निगेटिव्ह असतील पण आपल्याकडे येतील, आपण आपल्याकडे आल्याबरोबर काय होणार, तिचे विचार निगेटिव्हचे पॉझिटिव्हचे निगेटिव्ह. पण पाहिजे की काय पॉझिटिव्ह काहीच नाही म्हणजे याच्यासमोर कोणतं चिन्ह असतो, प्लस. हे कोणत्याही संख्येच्या कोणत्याही व्हेरिएबलच्या नंबरच्या समोर कोणतेही चिन्ह नसतो म्हणजे याचा अर्थ नेहमी प्लस असतो, पण आपण प्लस लिहित नाही. नोट करून ठेवा, लक्षात ठेवा, विसरायचं नाही. बघा बरं, आता हा प्लस 9 आहे, या साईडला आला तर काय वाजला, काय झालं, -9. पॉझिटिव्हचं मायनस, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि इक्वल टू जसं तसं आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे ना. इक्वेशन म्हणजे आपल्याला इक्वल टू साइन, हा इक्वल टू साइन येणं कंपल्सरी आहे. जर का इक्वेशन इक्वल टू साइन असेल तर इक्वेशन बनूच नाही शकत. इक्वेशन इक्वलचा शब्द काय नाव, इक्वेशन इक्वल पाहिजे. इक्वलचा सिंबल असा असतो दोन आडव्या लाईन. मग इथं काहीच नाही म्हणजे काय राहते, 0. काहीच नाही म्हणजे 0. आता पहा, हा जो इक्वेशन बनलाय आणि जो आपला जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, कुठं ना कुठं जुळल्यासारखं वाटते का नाही, कुठं ना कुठं जुळल्यासारखं वाटते का नाही. जर मी या इक्वेशनला जनरल फॉर्मला जर इक्वेशन नंबर 1 दिलं आणि या इक्वेशनला नंबर 2 दिलं, हे का म्हटलं हा जनरल इक्वेशन आहे आणि आता झालं असं स्टँडर्ड इक्वेशन आहे. जनरल आहे स्टँडर्ड आहे. चला, ax plus by plus c equal to 0 आणि हा 3x plus 5y minus 9 equal to 0 आणि हा जो काय दिलेला आहे जनरल फॉर्म आहे. जनरल फॉर्म मध्ये तुम्हाला दिसत आहे की सर इथे a पण आहे, सर b पण आहे and c पण आहे. सर हे काय आहे सर, आता काय हे व्हेरिएबल आहे का नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, x y व्हेरिएबल्स आहेत आणि लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे म्हणजे त्या इक्वेशन मध्ये फक्त किती व्हेरिएबल्स आहेत, 2 आहे. म्हणजे x आणि y चे व्हेरिएबल झाल्या. आता उरला प्रश्न याचा की a b आणि c चा. आता प्रश्न उरला a आणि b आणि c चा. सर सांगा मग आता काय होणार a आणि b c, याला काय म्हणायचं आणि याची व्हॅल्यू काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे. सर या कंडिशन कसं असावे, कोणकोणत्या कंडिशन आहेत ते बघू. आणि फर्स्ट पहा, ए बी सी ह्या काय कोणते नंबर्स आहे,
कोणते नंबर असायला पाहिजे? रिअल नंबर्स. कोणते नंबर्स? रिअल नंबर्स. ठीक आहे. बघा आणि आपण याला आपण असे म्हणू शकतो की कॉन्स्टंट टर्म्स आहेत. कोणते टर्म्स? कॉन्स्टंट टर्म. आणि पुन्हा आपल्याला म्हणू शकतो कोणतं? कोएफिशियंट म्हणू शकतो. व्हेरिएबलच्या जे समोर असतात त्याला म्हणतो आपण कोएफिशियंट्स. म्हणजे x चा कोएफिशियंट कोण आहे? a, b चा कोएफिशियंट, b चा कोएफिशियंट, हा y चा कोएफिशियंट b, आणि हा दुसरा कॉन्स्टंट आहे त्याचा व्हेरिएबल आहेच नाही. बघा आता आपण जर काय इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांचं कंपेअर केलं, कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2, काय म्हटलं? comparing equation 1 and 2, then we observe that the values of a, b, c. If you जर तुम्हाला एक इक्वेशन दिलेली आहे, कोणती इक्वेशन? लिनियर इक्वेशन आहे 2 व्हेरिएबल्स, आणि तुम्हाला विचारत असेल 1 मार्कासाठी, ठीक आहे, किंवा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारत असेल, किंवा तुम्हाला एमसीक्यू ऑप्शन विचारत असेल की दिलेल्या इक्वेशन मध्ये ए, बी आणि सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. येऊ शकते 1 मार्कासाठी, 2 मार्कासाठी येऊ शकते. ठीक आहे. हा बघू आणि सुटी बघा. चला आता काय झालं आपलं? हा कंपेअरिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2, we get the values of a, b and c. काय इथे लिहिलं मी ax plus by plus c equal to 0. इक्वेशन नंबर 1. हे आपल्याला 0 असं लिहिता येते, कारण हे दुसरा जर आपले नंबर झाले 0 कडे कसं लिहायचे? असं. बरोबर आहे. जर तुम्ही असं लिहिलं ओ साईड असेल, कारण ऑलरेडी एबीसीडी येतात, आपण ओ म्हणतो, पण आपल्याला असं लिहायचं, लक्षात ठेवा. आता लिहिण्यामध्ये पण कसं सवय झाली आहे. ठीक आहे. आपलं काय पुन्हा सेकंड इक्वेशन की x plus 5y minus 9 is equal to the 0. आपल्याला कंपेअर करायचं आहे. चला कंपेअर म्हणजे काय? तुलना कुणाची करतो आपण? सारख्या लोकांची. अरे मला जर तुलना करायची आहे, जर माझ्याकडे हा पण मार्कर आहे, हे पण मार्कर आहे, दोन्ही मार्कर कसे आहे? सेम आहे, इक्वल आहे, सारखे आहे. जर मी म्हटलं असतं हा जर टोकर असता की बारीक असता, ठीक आहे, उदाहरण मी असं घेतलं, आता लहान झाल्याच्या पेक्षा काय झालं, ठीक आहे, म्हणजे हा जो आहे मार्कर, या मार्कर पेक्षा काय उंच आहे. म्हणजे मी मार्कर आणि मार्कर या दोन्ही वस्तू सारख्या असल्यामुळे मी याचं काय करू शकतो? कम्पेअरिंग करू शकतो, तुलना करतो. म्हणजे तुलना करण्यासाठी दोन्ही सारख्या वस्तू असायला पाहिजे. तर पहा इथं सारखे कोण कोण आहे? एक्स दिसतात मला कुठं कुठं, इथं कुठे बी वाय आणि काही 5y दिसत आहे, इथे काहीच नाही, म्हणजे काहीतरी वेगळं दिसत आहे, इथे काहीतरी वेगळं दिसत आहे. समजत आहे. आता आपण जर आपल्याला स्पष्ट काढायचं आहे, ए इक्वल टू ची व्हॅल्यू काढायची असेल आणि बी ची व्हॅल्यू काढायची आहे आणि सी ची व्हॅल्यू काढायची आहे, तर आपण काय करू? एक्स आणि एक्स कुठे आहे? इथे एक्स आहे, म्हणजे एक्स आहे, आणि इथं 3x आहे. आपल्याला एक्सचा काही काम नाही का? नाही. मग आपल्याला ए चं काम आहे, ए ची व्हॅल्यू किती मिळाली? 3. मग ए इक्वल टू किती आलं? 3. बरोबर. आणि बी इक्वल टू किती आला? हे पाहिजे बी वाय आहे, इथं 5y आहे. आपल्याला वाय पाहिजे का? नाही. आपल्याला काय पाहिजे? 5. बी पाहिजे. बी ची किती आली? 5. आणि सी किती आली? आता कोण अशी डायरेक्ट असा व्हेरिएबलच नाही आहे, 2 नंबर असेल तो. पण लक्षात घ्या, इथं प्लस सी आहे, इथं आपल्याकडे मायनस नाही आहे, म्हणजे सी ची व्हॅल्यू किती येणार? मायनस नाही. लक्षात ठेवायचं. इथं जर प्लस असतं तर प्लस नाही, मायनस नाही, सी इक्वल टू द मायनस मिळाले. पण एक कंडिशन आहे, फक्त आणि फक्त लिनियर इक्वेशन मध्ये काय होऊ शकते? जर आपण a इक्वल टू जर या जनरल इक्वेशन मध्ये जर आपण a इक्वल टू जर 0 पुट केलं तर आपल्याला इक्वेशन भेटेल dy प्लस c इक्वल टू 0. आणि b इक्वल टू जर पुट केलं 0, b इक्वल टू 0 घेतलं तर आपल्याला आन्सर भेटेल x प्लस c इक्वल टू 0. पण आपण a इक्वल टू 0 आणि b इक्वल टू 0 एकच जेव्हा पुट केलं तर आपल्याला c इक्वल टू 0 भेटेल. म्हणजे लिनियर इक्वेशन इंटिग्रल राहू शकेल का? नाही. समजत आहे का? तसं बघितलं तर हा पण नाही आहे, ही पण नाही आहे. का बरं? कारण एकच व्हेरिएबल आहे ना. पण आपण एक उदाहरण
नाव घेतलं पकडलं तर a ची व्हॅल्यू 0 पुट केलं तर आपल्याला एक कंडिशन साठी राहू शकते. एका अर्थाने इक्वेशन आहे, एका अर्थाने नाही. जर आपल्याला जर a = 0 दिला असेल तर आपण म्हणू शकतो की हा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे. जर नसेल दिला तर असं जर दिला असेल तर हा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही, कारण इथे दिलाच नाही ना. जर दिला असेल तर तो इक्वेशन असेल, नसेल तर नाही. बरोबर आहे. आता बाकीचं आपण नंतर बघू. नंतर काय आपल्याकडे नेक्स्ट चॅप्टर आहे, याच्यावर आपण काही डिस्कस करून इक्वेशन ते इक्वेशन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे की नाही. जर आहे तर का बरं नाही, जर नाही आहे तर का बरं नाही, रिझन सोबत बघू. ठीक आहे. आणि सोबतच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स बद्दल पण माहिती घेऊ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि सोबतच जर तुम्हाला ऐकून काही डाऊट असतील किंवा काही व्हिडिओच्या माध्यमातून काही सांगायचं असतील फीडबॅक मध्ये ते कमेंट मध्ये लिहून पाठवा. सोबतच तुमच्या वर्ग 10वीतल्या क्लासच्या स्टँडर्ड 10 मधल्या विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना पण हा व्हिडिओ उपयुक्त होईल. आणि खरंच चांगल्या 10वी मध्ये मॅथ या विषयामध्ये चांगले मार्क मिळेल अशी मी हमी देतो. थांबतो. धन्यवाद.